हॅलो. हॅलो, आवाज येतोय? येस, ओके. तर विशेष करून काल आपण अध्याय 7 पर्यंत आलो होतो आणि खरं तर तो जो भाग होता, अ, जिथं आपण शिकलो थोडक्यात की कशा प्रकारे ख्रिस्ताने दिलेले शिकवण आणि ख्रिस्ताने केलेली चमत्कार आहे, त्याच्याबद्दल आपण कालच्या भागात आपण शिकलो. आणि मग विशेष करून 8वा अध्याय पासून पुढे ज्यावेळेस आपण येतो, तर तिथं आपण जात असताना काही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपण आज आणखी पुढे समजून घेणार आहोत. विशेष करून जो 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 4था अध्याय पासून तर अध्याय 7 पर्यंत आपण पाहतो ख्रिस्ताची जी शिकवण आहे, त्याचा जो चमत्कार त्याने केलेली जी अद्भुत कृत्य आहे, त्याचं वर्णन लूक करतो आणि त्यातून तो कशाप्रकारे तो तो गौरवी मसीहा आहे, ते तो प्रगट करण्याचा प्रयत्न करत आहे लूक, नाही का? आणि तशाच प्रकारे इथं सुद्धा अ, आपल्याला शिकायला भेटल, ज्यावेळेस आपण अध्याय 8 पासून पुढे येतो, तर तिथं आपल्याला पुन्हा एक वार ख्रिस्ताचं जे 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 शिक्षण आहे, शिकवण आहे, ती शिकवण आणि चमत्कार त्याची पुनरावृत्ती आपल्याला पुढे पुन्हा पाहायला भेटते. लोक पुन्हा आणखी जे ख्रिस्ताने दिलेलं शिकवण आहे, आणखी जे पुढे त्याने केलेले जे चमत्कार आहे, त्याचं वर्णन पुढे तो करतो. आता विशेष करून या भागाला सुरुवात करत असताना लूक आपलं जे लक्ष आहे, आता पुन्हा एक वार त्या चमत्काराचा जो भाग आपण आधी अध्याय 7 मध्ये पाहिला होता, त्याच्यावरून पुन्हा ख्रिस्ताने दिलेलं जे शिक्षण आहे, त्यावर आपलं लक्ष तो केंद्रित करतो आणि विशेष करून ख्रिस्त कशाप्रकारे राज्याच्या सुवार्तेबद्दल, राज्याची सुवार्ता जो गाजवत आहे, राज्याबद्दल तो शिकवण देत आहे, त्याकडे तो आपलं लक्ष केंद्रित करून घेतो. आणि म्हणून या भागामध्ये आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील. जसं आपण सुरुवात करतो लूक अध्याय 8 वचन 1 ची बघा. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. तेव्हा त्याच्याबरोबर ते 12 प्रेषित होते. आणि दुष्ट आत्मे आणि विकार ह्यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे ज्या मगदालिया म्हटलेल्या मरियेतून 7 भूते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना आणि दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा चाकरी करत असत. किती सुंदर उदाहरण इथे आहे बघा. इथं आपल्याला बहिणी सुद्धा देवाच्या सेवेमध्ये कार्यरत असताना दिसत आहेत बघा. इथं अ, वचनाच्या सेवेबद्दल नाही सांगितलं, परंतु इथं त्याच्यासोबत सेवेत त्या कार्यरत आहेत. आणि कोणत्या प्रकारची सेवा आहे, वचन 3 आपल्याला सांगतं. एकतर त्या ख्रिस्त सुवार्ता गाजवत आहे, शिक्षण देत आहे. ते शिष्य सुद्धा त्या ठिकाणी आहेत. परंतु त्या बहिणी सुद्धा त्यामध्ये कशा सहभागी होत्या? त्या त्याच्यासोबत होत्या. एवढंच नाही, तर इथं सांगितले आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा चाकरी करत होत्या. त्यांना लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या पुरवण्याद्वारे ती सेवा चाकरी त्या करत होत्या, नाही का? आज पुष्कळदा आपण फक्त एकच सेवेकडे सगळ्यांचं लक्ष असतं, आणि ते म्हणजे आम्ही पुलपीटवर उभा राहून फक्त वचन शिकवणार. परंतु ज्यावेळेस आम्ही आर्थिक बाबीबद्दल विचार करतो, किंवा आपण पाहुणचाराबद्दल आपण विचार करतो, किंवा चर्चमध्ये अरेंजमेंट करणं, किंवा एकमेकांना बोध करणं, किंवा ज्या इतर सेवा आहेत त्याबद्दल विचार करतो, पुष्कळदा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं, नाही का? परंतु इथं एक आपल्याला सुंदर धडा आहे की फक्त तिथं उभं राहूनच शिकवणं नाही, तर ही सेवा जी आहे नक्कीच प्रत्येकालाच देवाने ती शिकवण्याची सेवा दिलेली नाही. प्रत्येकच व्यक्ती पास्टर म्हणून उभा नाही राहू शकत. तर तिथं एक एक तुरळक ते ऑफिस आहे. आपण जर इपिस्करास पत्र पाहिलं,
तर तिथे सांगितलंय कोणी काय सांगितलंय, शिक्षक आणि पालक, कोणी सुवार्तिक म्हटलेलं आहे, सगळेच नाही म्हटलं, कोणी म्हटलेलं आहे, काहींना म्हटलेलं आहे. आणि सुवार्ता आपण ज्यावेळेस मंडळीच्या कामाबद्दल कार्याबद्दल आपण शिकतो, तर आपल्याला हे शिकायला भेटतं की देवाने प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी दिलेली आहे. आणि सरते शेवटी ती मंडळी ते ख्रिस्ताचं शरीर म्हणून एकत्रित येतं. आणि देवाने ज्या प्रकारे प्रत्येकाला जे कृपादान दिलेलं आहे, ज्यावेळेस ते मंडळीमध्ये त्याचा उपयोग ते करतात, त्यावेळी आपल्याला पाहायला भेटतं ते मंडळीचं कार्य अधिक वाढतं. जसं जो जो मंडळीचा पालक आहे, जो शिक्षक आहे, त्याने मंडळीला तो वचनाचा उलगडा देतो. जर एखादा आहे पाहुणचार करण्याची सेवा करतो तो, नाही का, तर त्याद्वारे सुद्धा तो एकत्रित येऊन मंडळीला उभारी देतो. कुणी बोध करतं, तर आपल्याला पाहायला भेटतं अशा अनेक सेवा पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला शिकायला भेटतात, जे प्रत्येक व्यक्ती पुष्कळदा नाही करू शकत. तर ह्या गोष्टीद्वारे ख्रिस्ताची मंडळी उभारली जाते. ओके. तर हा पहिला भाग सुरुवात होता अशा प्रकारे. आणि पुढे विशेष करून देवाचं राज्य कसं आहे, त्या राज्यावर ख्रिस्त लक्ष केंद्रित करत आहे. आणि त्या राज्याबद्दलच विशेष करून बोलत असताना तो पुढे काही दाखले देत आहे. अगोदरही आपण या दाखल्यांवर विचार केलेला आहे, अगदी मत्तई कृष्णवर्तमानामध्ये सुद्धा, मार्क मध्ये सुद्धा. परंतु ज्यावेळेस आपण लूकच्या दृष्टिकोनातून या दाखल्यांबद्दल आपण पाहतो, तर पेरणी करणाऱ्याचा दाखला, त्यानंतर दिव्याचा दाखला किंवा दृष्टांत तो पुढे देतो पहा. अध्याय 16 ते 18 मध्ये या दोन्ही दाखल्यांबद्दल जर तुम्ही बारकाईने विचार केला, तर या दोन्ही दाखल्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या राज्याचा जो संदेश आहे, त्याला विश्वासाने आणि आज्ञाधारकतेने प्रतिसाद देण्याबद्दलचं मार्गदर्शन करणारे हे दाखले आहेत. की खऱ्या रीतीने ज्यावेळेस तुम्ही पेरणी करणाऱ्याच्या दाखल्याबद्दल विचार करता, तिथे 4 प्रकारच्या जमिनी सांगितल्यात. एक वाटेची ती जागा आहे, दुसरं खडकाळ, तिसरं आपल्याला पाहायला भेटतं काटेरी झुडूप, आणि मग सुपीक म्हटलेलं आहे. तर ह्या तिन्ही जमिनीवर बीज पडलेलं आहे. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ह्या तिन्ही जमिनीपैकी जी सुपीक आहे तिथं आपल्याला फळ पाहायला भेटतं. आणि यातून आपल्याला त्याचीच आठवण करून देत आहे की पहिल्या 3 जमिनी ज्या आहेत तिथं आपल्याला फळ पाहायला भेटत नाही. तशाच प्रकारे ख्रिस्ताच्या राज्याची सुवार्ता, त्याची घोषणा केली जाते, परंतु खरं जी सुपीक जमीन आहे तिथंच आपल्याला फळ पाहायला भेटल. ते फळ आपल्याला खऱ्या रीतीने ते विश्वास आणि आज्ञाधारकतेबद्दल आठवण करून देतं. आणि नक्कीच पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं, ज्यावेळेस आपण बारकाईने आपण विचार करतो, अभ्यास करतो, तर हे केवळ देवाच्या कृपेने घडणारं आहे. पुढे त्या दिव्याबद्दल सांगितलंय, जिथं सांगितलं की दिवा लावून कोणी मापाखाली ठेवत नाही, नाही का. तर दिवा आहे तर तो इतरांना प्रकाश देणारच. तुमचं जीवन कसं आहे, नाही का, तुम्ही विश्वासणारे म्हणून इतरांसमोर तुमचं जीवन कशा प्रकारचं आहे, तुमच्या जीवनातून ख्रिस्त इतरांना दिसतो का. तुमच्या वागण्याकडे पाहत असताना तुमचं समाजातील जीवन, कुटुंबातील आपलं जीवन, आपलं मंडळीतील जीवन, आपलं नाही का, प्रत्येक दिवस आपण जगत असताना काय खऱ्या रीतीने आपण कधी याचा विचार केलेला आहे का, की माझा जो दिवस जातो, या दिवसभरामध्ये किती किती वेळा माझ्या जीवनाकडे पाहून लोकांना असं भास झाला असेल की नाही, अरे हा हा वेगळा आहे. मी माझ्या कामाच्या ठिकाणी माझ्या लोकांच्या संपर्कात आहे, माझं बोलणं त्या लोकांसोबत आहे, मी कुटुंबात आहे तर कुटुंबामध्ये माझं वावरणं आहे, मी समाजात जातो किंवा मंडळीत जातो, कशा प्रकारे ख्रिस्ताचा प्रकाश इतरांना दिसत आहे, हे मला याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर 8वा अध्याय वचन 19 ते 21 मध्ये आपण येतो. तिथे आपल्याला ह्याच विषयाबद्दल लूक जो आहे तो आठवण करून तो ज्यावेळेस ख्रिस्ताच्या नातलगाबद्दल तो बोलतो. वरील जे दाखले आहे ते आपल्याला खऱ्या रीतीने देवाच्या राज्याचा जो संदेश आहे त्याला विश्वासाने आणि आज्ञाधारकतेने कसा प्रतिसाद देणं त्याच्याबद्दल सांगितलं. तर पुढील जी वचनं आहे ते सुद्धा आपल्याला त्याचीच पुनरावृत्ती करताना दिसतात, नाही का.
जर तुम्ही बारकाईने तिथं पाहिलं तर तिथं सांगितलं की त्याची आई आणि भाऊ त्याच्याकडे आले, परंतु दाटीमुळे त्यांना त्याच्याकडे येता येईना, नाही का? आणि ते आलेले समजले त्याला त्यावेळेस काय म्हटलेलं बघा. त्याने त्यांना उत्तर दिले, हे जे देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे तेच माझी आई व माझे भाऊ आहेत. पाहिलं? कोण? देवाचं वचन ऐकणारे आणि पाळणारे. तर पुन्हा एक वार लूक आपलं लक्ष जे आहे ते पुन्हा एक वार ह्या सत्यावर केंद्रित करत आहे की देवाचं राज्य हे आहे. देवाच्या या राज्यातील लोक हे आहेत जे देवाचं वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आपलं जीवन जगतात, नाही का? ते ऐकून सोडून देणारे याकोब मध्ये सांगितल्याप्रमाणे ते स्वतःला फसवून घेतात, नाही का? आणि ख्रिस्त सुद्धा म्हणतो, जो व्यक्ती म्हणे वचन ऐकून त्याप्रमाणे वागत नाही म्हणे, तो कोणा एखाद्या मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपलं घर वाळूवर बांधलं म्हटलेलं, नाही का? तर नेहमी देवाचं वचन ऐकणं आणि पाळणं याच्याबद्दल आपल्याला पवित्र शास्त्र मार्गदर्शन करतं. पुढे 8वा अध्याय वचन 22 ते 56 मध्ये आपण येतो. तिथं लूक जो आहे पुन्हा अनेक चमत्कारांची नोंद करतो. आणि विशेष करून त्यातून हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे की जो तारणारा आहे तो तारणारा ख्रिस्त आहे, तो वाचवणारा ख्रिस्त आहे, सोडवणारा तो ख्रिस्त आहे. मग ते संकट किती भयंकर असलं तर ते जे चित्र इथं दाखवलेलं आहे, जर तुम्ही त्या चमत्कारांकडे जर बारकाईने पाहिलं तर तुम्हाला ती भयानकता दिसेल. त्यातून सुटणं अशक्य हे तुम्हाला दिसेल. जसं वादळ, नाही का, जे 22व्या वचनापासून पुढे आपल्याला पाहायला भेटतं, जिथं वचन 22 सांगतं, नंतर त्या दिवसात एकदा असे झाले की तो आपल्या शिष्यांसह मत्स्यवाद गेला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ असे त्यांना म्हणाला. तेव्हा त्यांनी मत्स्यवाद सोडला आणि ते हकारून जात असता तो झोपी गेला. मग सरोवरात मोठे वादळ सुटून मत्स्यव्यात पाणी भरू लागले व ते धोक्यात होते. आता ते वादळ इतकं भयंकर आहे, आपल्याला पाहायला भेटतं की तो मत्स्यवा जो आहे त्याच्यात पाणी भरू लागले आणि 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 त्या अगदी तो धोका जो आहे तो त्यांना समजून आलेला आहे. तर किती भयंकर हे चित्र आहे, किती भयंकर हे चित्र आहे बघा. आणि यातून तो कसा सोडवतो, अगदी त्याचे शब्द सोडवणारे आहेत, नाही का? आणि आपल्याला माहित आहे की इथं ते ख्रिस्ताला म्हटले की गुरुजी आम्ही बुडायला लागलोत, नाही का? त्यावेळेस वचन 24 मध्ये तो उठला आणि त्या वाऱ्यास व पाण्याच्या कल्लोळास त्याने धमकावले आणि ते बंद होऊन निवांत झाले. पहा त्याचा शब्द किती अद्भुत आहे. तो निर्मितीला त्याच्या शब्दाने शांत करतो, कारण तो गौरवी प्रभू आहे, तो महान ख्रिस्त आहे. त्याचं नियंत्रण निसर्गावर सुद्धा आहे. आणि पुढे आणखी एक गोष्ट आपण पाहतो. आता ते ओलांडून तो पुढे गेल्यानंतर गर्सेकर त्या प्रदेशात जो असणारा भूतग्रस्त आहे, आता त्या भूतग्रस्ताबद्दल तुम्ही विचार करा. तो जो भूतग्रस्त आहे तो किती भयंकर होता बघा. त्याच्याबद्दल सांगितलं, त्याच्या अंगावर एकही वस्त्र नव्हतं, सर्व गाव त्याला घाबरायचं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तो भयंकर अशा प्रकारचा तो होता, ज्याला पुष्कळदा साखळ्यांनी बांधलं होतं, परंतु साखळ्यात तोडायचा. आणि तो त्या 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 कबरांमध्ये तो राहणारा होता. अख्खं पुष्कळ गाव, पूर्ण गाव त्याला घाबरायचं. अशा भयंकर अवस्थेतून ख्रिस्ताने त्या व्यक्तीला मुक्त केलं. याच्याही पलीकडे वादळ, ठीक आहे, त्याच्यानंतर हा भूतग्रस्त, ते सुद्धा आपल्याला थोडस ठीक आहे, आपण विचार करू. परंतु त्याच्याही पलीकडे याईराची कन्या जी मेलेली होती. आता हे तर फार आश्चर्यच आहे, मेलेला व्यक्ती पुन्हा उठणं. परंतु इथं पण लूक ज्यावेळेस अशा प्रकारे ही चमत्कार मांडत आहे, तर यातून हे दाखवत आहे की तो ख्रिस्त हा सर्व सामर्थ्य तारणारा आहे. तो फक्त तुम्हाला भौतिक वादळातूनच सोडवण्यास समर्थ नाही, तो तुम्हाला फक्त या सैतानाच्या मोठ्या सैन्यातूनच भौतिक रीतीने सोडवण्यास समर्थ नाही, किंवा तुम्हाला त्या भौतिक त्या रोगातूनच सोडवण्यास समर्थ नाही, तर तो आत्मिक रीतीनं
जो सर्व सृष्टीचा निर्माण करता गौरवी देव आहे, ज्याचा क्रोध तुमच्यावर आहे, तुमच्या पापामुळे जे आपण त्याच्यापासून दुरावलेले होतो आणि नाशास पात्र होतो, त्याच्या क्रोधाची प्रजा होतो, त्याच्यापासूनही तो आपल्या अनमोल परिपूर्ण कार्याद्वारे तुम्हाला सोडवण्यास समर्थ आहे आणि तो गौरवी तारणारा आहे. यातून लूक जो आहे या सर्व चमत्काराद्वारे स्पष्ट करत आहे. त्यानंतर आपण अध्याय 9 कडे येतो आणि अध्याय 9 वचन 1 ते 50 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की जो विषय लुकाने सुरू केलेला होता, तो म्हणजे विशेष करून ख्रिस्ताची गालिल भागातील जी सेवा आहे, त्या सेवेदरम्यान ज्या घडलेल्या घडामोडी आहेत त्याचा वृत्तांत तो इथे देत होता अध्याय 2 पासून अध्याय 9 पर्यंत. आता इथे येऊन त्याचा शेवट तो करतो आणि त्याचा शेवट करत असताना विशेष करून ख्रिस्ताने ज्या 12 प्रेषितांना निवडलेलं होतं त्यांना सेवेसाठी तो कशा प्रकारे तयार करत आहे त्याचा वृत्तांत हा शेवटी देत आहे लूक. आणि इथं अशा प्रकारे ती गालिलातील जी सेवा आहे ख्रिस्ताची तो थांबवतो. विशेष करून 12 प्रेषितांची तयारी आपल्याला अध्याय 9 वचन 1 ते 50 मध्ये पाहायला भेटेल. जर तुम्ही अध्याय 9 वचन 1 पासून पुढे पाहिलं तर तिथं बघा वचन 1 काय सांगतं. मग त्याने 12 प्रेषितांना एकत्र बोलावून त्यांना सर्व भूते काढण्याचे व रोग बरे करण्याचे सामर्थ्य व अधिकार दिला. पुष्कळ वेळा आपण पवित्र शास्त्राचा अभ्यास करत असताना प्रत्येक वचन आपण म्हणतो की नाही, ते जे आहे ते आजच्या काळासाठी आणि ते तसंच माझ्यासाठी सुद्धा लागू व्हायला पाहिजे, नाही का? नक्कीच, नक्कीच. पुष्कळ जी वचनं आहेत, अभिवचनं आहेत आणि पवित्र शास्त्रातील प्रत्येक वचन आपल्याला माहित आहे की प्रत्येक काळामध्ये ते पूर्ण होणार आहे. परंतु आपल्याला संदर्भानुसार हे समजणं गरजेचं आहे की ते वचन त्या काळामध्ये का बोललं गेलं होतं, ते कुणासाठी बोललं गेलं होतं आणि ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. तेच इथं आपल्याला इथं पाहायला भेटतं. 12 प्रेषितांना तो बोलत आहे. त्यांना त्याने अधिकार दिला भूते काढण्याचा, रोग बरे करण्याचा, त्यांना सामर्थ्य दिलं, अधिकार दिलेला आहे. आणि त्यांचा मुख्य उद्देश काय होता बरं? त्याने त्यांना देवाच्या राज्याची घोषणा करण्यास. काय उद्देश होता त्यांचा? देवाच्या राज्याची घोषणा करणं. आणि ते करत असताना देवाच्या राज्याची घोषणा करायची आहे आणि त्याची प्रतीती लोकांना कळावी की देवाकडून आहे. म्हणून ख्रिस्ताने आपल्याला पाहायला भेटतं की त्यांना रोग बरे करण्याचं सामर्थ्य, अधिकार दिला आणि अशा प्रकारे त्यांच्याद्वारे सुद्धा चमत्कार देवाने ख्रिस्ताने घडून आणले, नाही का? आणि ते आपल्याला इथं समजून घेणं गरजेचं आहे. अध्याय 9 वचन 10 ते 17 मध्ये आपल्याला पुन्हा एक वार ती घटना पाहायला भेटते जिथं 5,000 लोकसमुदायाला ख्रिस्ताने दिलेलं जे 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 अन्न आहे, पुरवठा आहे त्याचा तो आपल्याला इथं पाहायला भेटतो. इथं पुन्हा एक वार त्याने प्रेषितांना याची आठवण करून दिली की त्यांनी त्याच्या सामर्थ्यावर आणि त्याच्या पुरवठ्यावर विश्वास ठेवावा, नाही का? त्यानंतर अध्याय 9 वचन 18 ते 27 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना आता मात्र ज्यावेळेस आपण 18 ते 27 हा भाग पाहतो तिथं आपल्याला काय पाहायला भेटतं बरं? पहा, नंतर असे झाले की तो एकांतात प्रार्थना करत असता शिष्य त्याच्या बरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, लोक मला कोण म्हणून म्हणतात? आता ह्या इतक्या गोष्टी पाहिल्यानंतर वादळ शांत झालंय. ते पाहत आहेत भूतग्रस्त व्यक्ती जो आहे ते अशक्य कुष्ठ होती, तो मुक्त झालेला ते पाहत आहेत. याईराची कन्या ती मृत होती, ती बरी झाली. 12 वर्ष रक्तस्रावाने पिडलेली ती स्त्री त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवल्यानंतरही ती बरी झालेली आहे. तो किती महान आणि गौरवी ख्रिस्त आहे. आता या सगळ्या गोष्टी पाहत आलेत ते आणि त्याच्या अगोदरही त्याने केलेली कृत्य त्यांनी पाहिलं, त्याची शिकवण त्यांनी पाहिली आणि म्हणून ख्रिस्त त्यांना म्हणतो की लोक मला काय म्हणून म्हणतात सुरुवातीलाच. त्यावेळेस ते म्हणतात की कोणी बाप्तिस्मा करणार योहान, पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की प्राचीन संदेष्टांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं पण ख्रिस्त काय म्हणतो बघा.
त्यांना म्हटले, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता, नाही का? तेव्हा पेत्राने दिलेली जी कबुली आहे ती सगळ्यांच्या परिचित आहे. पेत्र म्हटला की देवाचा ख्रिस्त, देवाचा ख्रिस्त. आणि हेच तर लूक जो आहे तो आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे, की त्यांना आता हे समजलं, प्रेषितांना सुद्धा, की ज्या मसीहाची इतका काळ आम्ही वाट पाहत होतो, तो मसीहा, तो ख्रिस्त आमच्या समोर आहे, नाही का? तो जो नियमशास्त्र पूर्ण करणारा, जो गौरवी ख्रिस्त तो आमच्या समोर आहे. त्याच्याबद्दल ते आठवण करून देतं. पुढे लूक जो आहे तो या भागाचा शेवट करत असताना आणखी हे स्पष्ट करतो, की ख्रिस्ताने प्रेषितांची सेवा करत असताना आपल्याला पाहायला भेटतं, की अ, त्यांची सेवा करत असताना विशेषतः ज्या 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 घडामोडी घडलेल्या आहेत, विशेष करून प्रेषितांची सेवा कार्यासाठी आणि विशेषतः ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर त्यांच्याकडे सोपवलेली जी सेवा होती, ती कशाप्रकारे त्यांनी पूर्ण करायला पाहिजे, नाही का? याबद्दल ख्रिस्त कशाप्रकारे त्यांच्या मनाची तयारी करतो, याकडे आपलं लक्ष लूक जो आहे आता केंद्रित करतो. आता पुढे ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर अध्याय 9 वचन 28 ते 36 मध्ये पेत्र, याकोब आणि योहान यांच्यासमोर ख्रिस्ताचं रूपांतरण, ते आपल्याला ती घटना पाहायला भेटते, जिथं पुन्हा एक वार ख्रिस्ताचं गौरव तिथं प्रगट केलेलं आहे. आणि तिथं ते गौरव प्रगट झालेलं असताना पुन्हा एक वार त्या प्रेषितांचं जे मन आहे, ख्रिस्त तयार करत आहे त्याद्वारे. पित्याची जी वाणी होती ती सुद्धा याचीच ओरड करत होती, की तुम्ही हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्याची तुम्ही ऐका, ख्रिस्ताचा ऐका, नाही का? तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास, आज्ञाधारकतेने योग्य प्रतिसाद देण्यास ते आपल्याला काय करत होतं? शिष्यांना प्रोत्साहित करणारी ती बाब होती. त्यानंतर अध्याय 9 वचन 37 ते 45 मध्ये पुन्हा एक असा भूतग्रस्त आपल्याला पाहायला भेटतो, की जे जे शिष्यांद्वारे तो 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 भूतग्रस्त मुलगा तो बरा झाला नाही, परंतु तिथं ख्रिस्त त्याच्या शब्दाने कशा प्रकारे तो बरा होतो, नाही का? तिथं पुन्हा एक बार त्याचं महान साम्राज्य, त्याचं महान सार्वभौमत्व आपल्याला पाहायला भेटतं. आणि मग 46 ते 50 मध्ये ज्यावेळेस आपण येतो, तर 9व्या अध्यायाच्या 46 ते 50 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं, की अ, अ, पुन्हा एक वार ख्रिस्त जो आहे, तो त्याच्या त्याच्या त्या राज्याची महानता तो प्रगट करतो, नाही का? नंतर आपल्यामध्ये मोठा कोण याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बालकाला घेतले आणि त्याला आपल्या जवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी या बालकाला माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो, कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. तर पुन्हा एक वार देवाच्या राज्याची महानता काय आहे, तो ख्रिस्त या संदर्भामधून आपल्याला प्रगट करत आहे. त्यानंतर अ, या सर्व अहवालानंतर आपल्याला पाहायला भेटतं, प्रभू येशूने आपल्या शिष्यांना त्याचा अधिकार ओळखण्यास आणि त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहण्यास, आणि विशेष करून त्याच्या नावाने नम्र सेवक म्हणून सेवा करण्यासाठी त्याने त्यांना तयार केलं, नाही का? जेणेकरून ते पृथ्वीवरील त्याच्या राज्याचे प्रभावी नेते होऊ शकतील, नाही का? आणि म्हणूनच पुढे जाऊन जर तुम्ही प्रेषितांचं कार्य पाहिलं तर तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने ह्या गोष्टी तुम्हाला त्यांच्या जीवनातून पाहायला भेटतील, की ख्रिस्ताला त्यांनी कसं प्रतिबिंबित केलं, आणि ख्रिस्ताला त्यांनी कसं गाजवलं, नाही का? ते आपल्याला पुढे आणखी स्पष्ट रीतीने पाहायला भेटत. आता पुढचा एक भाग, नवीन भागाला लूक सुरुवात करतो. आणि तो भाग आपल्याला अध्याय 9 वचन 51 पासून तर अध्याय 19 वचन 27 पर्यंत पाहायला भेटतो. आता वचन अध्याय 19 पर्यंत कसं संपवायचं माहित नाही, प्रयत्न करू आपण, परंतु आज मला असं वाटतं आपण 18 पर्यंत पाहणार आहोत. परंतु बघा, हा जो भाग आहे इथं आता ख्रिस्त जो आहे तो आता यरुशलेमेकडे तो जाण्यास निघालेला आहे. आणि त्याचा जो यरुशलेमेकडे जाण्याचा निर्धार आहे, आणि तो जो प्रवास आहे आणि त्या प्रवासादरम्यान घडणाऱ्या ज्या घडामोडी आहेत त्याच्याबद्दल लूक जो आहे
आपल्याला हा सर्व वृत्तांत देतो, ही सर्व बातमी देतो, की ह्या काळामध्ये तो तो यरुशलेमेकडे जाण्यासाठी निघालेला आहे. अध्याय 9 ते अध्याय 19 आणि त्या दरम्यान घडलेल्या ज्या घटना आहेत, त्याची आठवण आपल्याला लोक ह्या भागात करून देत आहे. आता या भागामध्ये आपण विचार करत असताना ख्रिस्ताचे यरुशलेमेला जाण्याचा बेत, त्याचा निर्धार जो आहे, त्याकडे पाहत असताना विशेष करून त्याच्याबद्दल 5 वेळा तरी आपल्याला कमीत कमी या संदर्भामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. जिथं ख्रिस्त अशा प्रकारे म्हणताना आपल्याला दिसतो, की पहा आपण नाही का, चला आपण यरुशलेमेकडे जाऊ. आणि त्याचे एक उदाहरण म्हणजे अध्याय 9 वचन 51 मध्ये आपण पाहतो, अध्याय 13 वचन 22 मध्ये पाहतो, अध्याय 17-11 मध्ये, अध्याय 18-31 मध्ये, अध्याय 19 वचन 28 मध्ये आपण पाहतो नाही का. उदाहरणार्थ एक आपण पाहू शकतो लूक 18 आणि वचन 31-32 मध्ये पहा. तेव्हा त्याने 12 जणांस जवळ घेऊन त्यांना म्हटलं, पहा आपण वर यरुशलेमेस चाललो आहोत आणि मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टाच्या द्वारे लिहिण्यात आलेल्या सर्व गोष्टी पूर्ण होणार आहेत. म्हणजे त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करण्यात येईल, त्याची कुचेष्टा व विटंबना होईल, त्याच्यावर थुंकतील. तो म्हणतो आपण यरुशलेमे चाललो आहोत. त्याला जाणीव होती तो का बरं यरुशलेमेकडे वाटचाल करत होता, नाही का. आणि अशा प्रकारच्या उतारांचा आधार घेऊन लोक आपल्याला याची आठवण करून देत आहे, की पहा ख्रिस्त जो होता त्याचं एकच ध्येय होतं, आणि ते म्हणजे काय, त्याच्या प्रजेला त्यांच्या पापांपासून वाचवणं, तारणं. आणि ते ध्येय त्या यरुशलेमेकडेच पूर्ण होणार होतं. आणि लोक म्हणत आहे की आता अगदी त्या यरुशलेमेच्या वाटेकडेच ख्रिस्ताचं लक्ष लागलेलं आहे. आणि तो आता अद्भुत रीतीने त्या वधस्तंभाकडे कशी वाटचाल करत आहे, ते आपल्याला या संदर्भातून पाहायला भेटल. आणि तो देवाच्या योजनेशी कसा वचनबद्ध होता, हे सुद्धा आपल्याला यातून पाहायला भेटत आहे. त्याला माहित होतं की यरुशलेमेत त्याला त्याला धरण्यात येईल, त्याला मारण्यात येईल, त्याला खिळण्यात येईल, अपराध्यात त्याची गणना करण्यात येईल. ह्या गोष्टी अगदी त्याच्या नजरेसमोर होत्या. परंतु तरी सुद्धा त्यासाठीच तो आलेला आहे आणि त्यासाठीच तो पुढे वाटचाल करत आहे. येशू जर आपल्याला पाहायला भेटते यरुशलेमला जाण्याचा जो वृत्तांत आहे, तो कमीत कमी 4 भागामध्ये विभागला जाऊ शकतो. त्यातील पहिला भाग जिथं आपल्याला शिष्यत्वाबद्दल ख्रिस्त बोलत आहे. शिष्यत्वाचं स्वभाव काय आहे किंवा स्वरूप काय आहे. ख्रिस्त जो आहे त्यावर शिष्यांना तो शिकवण देत आहे. दुसऱ्या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचे जे विरोधक आहेत यांच्यातील तणाव किंवा संघर्ष, त्याबद्दल लूक आपल्याला शिकवितो. तिसऱ्या भागामध्ये पुन्हा एक वार शिष्यत्वाची किंमत काय आहे, मूल्य काय आहे, त्याबद्दल ख्रिस्ताची शिकवण आपल्याला पाहायला भेटते. आणि चौथ्या भागामध्ये त्याच्या लोकांना वाचवण्याच्या देवाच्या योजनेशी ख्रिस्त कसा वचनबद्ध आहे, तो विश्वास योग्य आहे, ज्यासाठी तो आलेला आहे ते ध्येय तो टळू देत नाही, त्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. तर पहिला जो भाग आहे त्याकडे आपण लक्ष केंद्रित करू, शिष्यत्वाचं स्वरूप. आता प्रभू येशू ख्रिस्त जो आहे विशेष करून देवाच्या राज्याबद्दल आपल्याला पाहायला भेटतं. योहानाने ज्या प्रकारे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने अगोदरच सांगितलं होतं की देवाचं राज्य आलेलं आहे, नाही का. आणि ते ख्रिस्तामध्ये आपण पाहतो देवाचं राज्य तो प्रस्थापित करण्यासाठी आला. त्याच्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारण्यासाठी तो आलेला होता. देवाची योजना, पित्याची योजना पूर्ण करण्यासाठी आलेला होता. आणि आपल्याला माहित आहे की त्याने ते पूर्ण केलेलं आहे. आणि एवढंच नाही तर त्याने त्याची सेवक नेतृत्वासाठी सुद्धा त्याच्या खास प्रेषितांची निवड केली होती आणि त्यांना त्याने प्रशिक्षण दिलेलं आहे. लूक अध्याय 9 वचन 51 ते अध्याय 10 वचन 24 ज्यावेळेस आपण पाहतो तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं. जर तुम्ही अध्याय 9 वचन 51 जर पाहिलं तर बघा, तिथं काय सांगितलंय. पुढे असे झाले की त्याच्यावर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने यरुशलेम जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. पहा, ही जी भाषा आहे, लूक वारंवार याचा उल्लेख करत आहे. त्याने आपलं तोंड यरुशलेमेकडे वळवलं, दृढ निश्चय. कारण आता वर घेतले जाण्याचा समय जवळ आलेला आहे. अगदी आता वधस्तंभावर त्याच्या सर्व लोकांसाठी, प्रजेसाठी आपला प्राण अर्पणं,
त्यांच्या पापांबद्दल योग्य प्रायश्चित्त करणं, त्यासाठीची योग्य वेळ नियुक्त करण्यात आलेली होती. आता ती वेळ जवळ आलेली आहे आणि त्या वेळेसाठी ख्रिस्त पुढे जात आहे. देवाने ठरवलेल्या वेळेत ख्रिस्त आला. ख्रिस्त त्या वेळेनुसार जगला आणि ख्रिस्त त्या वेळेनुसार त्या वधस्तंभावर गेलेला आहे. देवाचं सार्वभौम कार्य आपल्याला इथं पाहायला भेटतं. आणि मग आपण पाहतो की हा जो संदर्भ आहे तो सुरू होत असताना या भागामध्ये अध्याय 9 वचन 51 पासून अध्याय 10 वचन 24 पर्यंत ख्रिस्त त्याच्या शिष्यांना सुवार्ता कशी सांगावी किंवा सुवार्तिक कसे करावे त्यासोबत तो त्याच्याबद्दल त्यांना शिकवतो. एवढंच नाही तर काही चेतावणी सुद्धा तो त्यांना देतो की नक्कीच तुम्ही सुवार्ता प्रसार करत असताना, तुम्ही सेवा करत असताना, माझी साक्षी होत असताना हे जीवन जे आहे हे फार कठीण नाहीतून तुम्हाला जावं लागेल, नाही का? कारण त्यांनी तुमच्या तुमच्या गुरुला सोडलं नाही, नाही का? तर मग तुम्ही सुद्धा त्यातून जाणार आहात. आणि या सगळ्या गोष्टीतून जात असताना तो म्हणतो, तरी मी तुम्हाला एकटा असं सोडणार नाही. कारण मी दुसरा कैवारी तुम्हाला देणार आहे. तो पवित्र आत्मा तो तुमच्यामध्ये आहे. तो तुम्हाला सामर्थ्य देईल माझी साक्षी होण्यासाठी. आणि अशा प्रकारे आपण पाहतो की त्याने शिष्यांना तयार केलं आणि या तयारीनंतर आपण पाहतो की त्याने ज्या शहरांना भेटी दिल्या, नाही का, किंवा योजना आखली होती तेथे सुवार्ता सांगण्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे. यानंतर आपण पाहतो की लूक 10व्या अध्यायामध्ये वचन 25 ते 11व्या अध्याय वचन 13 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यत्वाशी संबंधित अशा 3 विषयाबद्दल किंवा विषयी 3 अशा प्रकारे 3 विषयांद्वारे त्याने खऱ्या रीतीने शिष्यत्व काय आहे त्याचा योग्य दृष्टिकोन जो आहे तो इथं मांडलेला आहे. जर तुम्ही बारकाईने हा संदर्भ वाचला, विशेष करून अध्याय 10 आणि वचन 25 पासून पुढे पहा. मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला व त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे? तुझ्या वाचनात काय आले आहे? त्याने उत्तर दिले, तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. त्याने त्याला म्हटले, ठीक उत्तर दिलेस. हेच कर म्हणजे जगशील. हेच कर म्हणजे जगशील. परंतु स्वतःच नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, पण माझा शेजारी कोण? आता अ, हा जो संदर्भ आहे ज्यावेळेस आपण पाहतो तर खऱ्या रीतीने त्या शिष्यत्वाची तो एकतर शिकवण त्याच्या शिष्यांना पण देत आहे आणि हा जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा त्याची आठवण करून देत आहे. एकतर तो त्याला त्याला पकडण्याचा किंवा त्या आपल्याला पाहायला भेटतं की त्याला परीक्षा त्याची पाहण्याचा तो प्रयत्न करून किंवा स्वतःला नीतिमान ठरवून त्याने हा पुढे प्रश्न विचारलेला आहे. आता ज्यावेळेस आपण या शिकवणीबद्दल पाहतो तर जगाचा जो दृष्टिकोन आहे तो फार वेगळा आहे प्रीतीबद्दल, नाही का? परंतु ख्रिस्ताने ज्या प्रकारे सांगितलं, नाही का, ते फार अद्भुत आहे. आणि आपल्याला अध्याय 10 आणि वचन 27 आपल्याला आठवण करून देतं, नाही का, की तो आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने व संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आता हे प्रीती याबद्दल ख्रिस्त जो आहे तो इथं बोलत आहे आणि त्याबद्दलचा त्याच्या त्या शिकवणीचा जो सारांश आहे तो अशा प्रकारे इथं देत आहे. देवावर तो आपल्या संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण शक्तीने, संपूर्ण बुद्धीने तो प्रीती कर आणि जशी आपणावर तशी तशी शेजाऱ्यावर तो प्रीती कर. आता हे जी वचनं आहेत खरं तर येशूने अनुवाद 6वा अध्याय, नाही का, आणि वचन 6 आणि 5 आणि लेवीय 19 आणि वचन 18 यामधून ते घेतलेले आहेत. आणि ही 2 वचनं, देवावर प्रीती आणि शेजाऱ्यावर प्रीती, ही 2 वचनं अशी आहेत जे तुमच्या समोर पूर्ण नियमशास्त्र
प्रगट करतील. कारण मतैकृष्ट वर्तमानाचा अभ्यास करत असताना आपण शिकलेलो आहे की जिथं त्याला विचारण्यात आलं की सर्वात मोठी आज्ञा कोणती आहे नाही का ख्रिस्ताला, त्यावेळेस त्याने सांगितलं की सर्वात मोठी आहे की तो आपला देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने तू प्रीती कर, आणि त्याच्यासारखी दुसरी काय म्हणे, जशी स्वतःवर तशी इतरांवर, शेजाऱ्यावर तू प्रीती कर. आणि आपल्याला पाहायला भेटतं की नियमशास्त्र त्यानुसार जोडल्या गेलेला आहे नाही का. आणि त्याबद्दल तो बोलत असताना अनेक गोष्टींचा तो इथं उल्लेख करतो नाही का, प्रेमाबद्दल बोलत असताना की की प्रीती जी आहे कशावर, जर आपण देवावर प्रीती करतो तर आपण एकमेकावरही प्रीती करू. आणि जर तुम्ही बारकाईने नियमशास्त्राबद्दल जर विचार केला तर नियमशास्त्र आपल्याला त्याचीच मागणी करतं, त्याचीच मागणी करतं. कारण 10 आज्ञाबद्दल विचार करा, अगदी ते जे 613 नियम होते त्यातील अगदी सारांश रूपाने आपण पाहतो की ते 10 आज्ञा आपल्याला पाहायला भेटतात. त्यातील पहिल्या 4 आज्ञा ज्या होत्या त्या देवा संदर्भात होत्या नाही का, की तुझ्यासमोर वेगळे देव नसावेत, तो आपल्यासमोर कोरीव मूर्ती करू नकोस, किंवा तू खोटी नाही का, आपल्याला पाहायला भेटतं की तू देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस. देवा संदर्भातील ज्या गोष्टी होत्या, जर मी देवावर प्रीती करतो तर ह्या गोष्टी मी करणार नाही. आणि जर मी देवावर प्रीती करत आहे तर मी मी शेजारावरही प्रीती करतो, मी माझ्या बंधुवर्गावर मी प्रीती करेल नाही का. आणि मग पुढील ज्या 6 आज्ञा आहेत त्या आपल्याला मग एकमेकांबद्दलचं जे नातेसंबंध आहे त्याची आठवण करून देतात. मग शिष्यांना तो जो आहे खऱ्या रीतीने ख्रिस्त जो आहे त्या शिष्यत्वाचं जे स्वरूप आहे त्याबद्दल तो शिकवतो. आणि ते शिकवत असताना याबद्दल तो इथं पुढे मार्गदर्शन करतो. पुढचे जे 2 संदर्भ आहेत, विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की प्रेमाच्या या नियमाचं 2 भाग इथं आपल्याला ते स्पष्ट करतात नाही का, की प्रीती कशी आहे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे देवावर प्रीती आणि शेजारावर प्रीती हे 2 भाग आहेत. आणि 2 भाग अगदी उदाहरणानिशी ख्रिस्त आता स्पष्ट करत आहे. अध्याय 10 वचन 29 पासून 37 मध्ये आपल्या सगळ्यांच्या परिचित असणारी ती गोष्ट आहे. चांगलं शंभरवण्याचं दृष्टांत आपल्या सगळ्याला माहित आहे नाही का. तिथं आपल्याला पाहायला भेटतं की एक मनुष्य यरुशलेमेहून खाली येरिहो जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. आता हा एक इस्रायली आपण पाहतो नाही का, एक यहुदी माणूस आपण पाहतो जो जो यरुशलेमहून खाली जात असता येरिहोस लुटारूंच्या हाती लागला. त्यांनी त्याचे कपडे काढून त्याला मार दिला आणि तो अर्धमेला असा टाकून गेला. मग आता तिथं ख्रिस्त जो आहे ते उदाहरण देतो, तिथून याजक जातो म्हणजे धार्मिक पुढारी, धार्मिक गट. एक तर त्यांना चपराक सुद्धा होती या उदाहरणातून नाही का, की ते जे म्हणतात की आम्ही अगदी नीतिमान आहोत, आम्ही अगदी देवाच्या जवळ आहोत, परंतु जर ते खऱ्या रीतीने देवावर प्रीती करत असते तर ते खरंच त्या व्यक्तीवर देखील प्रीती करत असते. परंतु आज हा विरोधाभास अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो नाही का. आणि इथं आपल्याला तशाच प्रकारे इथं शिकायला भेटत आहे. इथं आपण पाहतो याजक आले, नंतर मग आपल्याला पाहायला भेटतं लेवी आला नाही का, आणि शेवटी शम्रोनी आला. शम्रोनी आणि यहुदी यांच्यामध्ये फार तणाव होता या 2 गटामध्ये नाही. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा शम्रोन्याला त्याचा कळवळा आला आणि तो कशा प्रकारे त्याची काळजी घेतो या सगळ्या गोष्टी बोलून मग आपल्याला पुढे पाहायला भेटतं की इथं शेजाऱ्यावर प्रीती करणं काय आहे. ती इथून आपल्याला पाहायला भेटतं. खरं तर पाहिलं तर शंभरुण्यासाठी तो त्याचा शत्रू होता, त्या योद्ध्यासाठी तो त्याचा शत्रू होता, परंतु कशी तो त्याच्यावर प्रीती करतो त्यातून ती खरी प्रीती दाखवण्यात आलेली आहे. पुढे लूक 10 अध्याय वचन 38 ते 42 मध्ये जिथं आपल्याला मार्था मरियेचा तो सुंदर घटना आपल्याला पाहायला भेटते नाही का, जिथं मार्था मरियेच्या घरी ख्रिस्त जातो नाही का. आणि तिथं अद्भुत रीतीने ती घटनेचं वर्णन सुद्धा आपल्याला माहित आहे. आता तिथं माहित आहे की जी मार्था आहे ती पूर्ण कामात मग्न होते नाही का, परंतु मरिया ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत होती नाही का, वचन 39 मध्ये सांगितलंय. आणि मग मार्था येऊन पाहते आणि मग ती प्रभूला म्हणते की माझ्यावर पूर्ण भार टाकलाय माझ्या बहिणीने नाही का एकटीवर.
याची पर्वा तिला नाहीये म्हणे. तर प्रभू तिला सहाय्य करायला सांगा. त्यावेळेस ख्रिस्ताचं उत्तर काय होतं? मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टींचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आता हा जो गोष्ट आहे, ही जी घटना आहे, अनेक गोष्टी शिकून जाते. परंतु लूकचा जो फोकस होता, लूकचं जे लक्ष होतं, त्याच्या वाचकांनी समजून घ्यावं, आपणही समजून घ्यावं, ते हेच की देवावर प्रीती करणं म्हणजे काय आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्यात प्रथम प्राधान्य कशाला दिलं पाहिजे, नाही का? त्याबद्दल लूक इथं आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आपण त्याचं आज्ञाधारकपणे ऐकलं पाहिजे, नाही का? लूक त्याची आठवण आपल्याला करून देता इथं. तर दोन्ही गोष्टी अगोदर त्या शमरवण्याचे दृष्टांत देऊन शेजाऱ्यावर प्रीती करणं कशाबद्दल कसं आहे त्याबद्दल सांगितलं, आणि मरियेचं ती घटनेचं वर्णन करून लूक देवावर प्रीती करणं काय आहे, नाही का, ते शिकवतो. पुढे शेवटी आपण पाहतो 11व्या अध्यायामध्ये वचन 1 ते 13 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतो. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना शिकवलं, नाही का, प्रार्थना काय आहे. 11वा अध्याय वचन 1 पासून पुढे, जिथं पहा, मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करत होता. ती त्याने समाप्त केल्यावर त्याच्या शिष्यांतील एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, जसे योहानाने आपल्या शिष्यांना प्रार्थना करण्यास शिकवले, तसे आपणही आम्हाला शिकवा. तो त्यांना म्हणाला, तुम्ही प्रार्थना कराल तेव्हा असे म्हणा. आणि मग त्याने तो प्रार्थनेचा नमुना दिलेला आहे. आणि ही प्रार्थना आपल्या सगळ्यांच्या पाठ असावी, नाही का? अनेक ठिकाणी ही म्हटली जाते, आपण बोलतो ती, नाही का? आणि आपल्याला माहित आहे ती प्रार्थनेचा फार सुंदर नमुना इथं ख्रिस्त आपल्या समोर ठेवत आहे. आता लूक जो आहे आपल्याला त्याबद्दल आठवण करून देतो, आणि आणि विशेष करून ख्रिस्त जो आहे त्याच्या प्रेषितांना याद्वारे घडवत आहे. देवावर प्रीती करणं, शेजाऱ्यावर प्रीती करणं. पुढची गोष्ट प्रार्थनेबद्दल तो इथे शिकवतो. आणि प्रार्थनेबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं की डॉक्टर एरिक जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात की ख्रिस्ती व्यक्तीसाठी प्रार्थना करणं जे आहे ते महत्वाचं आहे, नाही का? याचं मुख्य कारण काय आहे बरं? का बरं आपण प्रार्थना करतो? त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ती ख्रिस्तावरील आपल्या विश्वासाचे आणि सुवार्तेवर विसंबण्याचे एक प्रमाण आहे. ख्रिस्तावरील विश्वासाचं आणि सुवार्तेवर विसंबण्याचं एक प्रमाण आहे. म्हणून आपण प्रार्थना करतो. का बरं आपण प्रार्थना करतो? आपण प्रार्थना करू शकतो याचं एकमेव कारण हे आहे, कारण ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला. येशूने आपल्याला देवाच्या सिंहासनासमोर प्रवेश दिला आहे, म्हणून आपण प्रार्थना करतो. प्रार्थनेमध्ये आपण आत्मविश्वासाने आणि धैर्याने त्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ शकतो, कारण प्रभू येशूने आपल्यासाठी तेथे जाण्याचा मार्ग तयार केला आहे. आणि म्हणून प्रार्थना करण्याचे पहिले कारण जर आपण पाहिले तर ते काय आहे बरं? सुवार्ता जगण्यामधील तो एक भाग आहे. प्रार्थना करण्याचं दुसरं कारण म्हणजे काय आहे? ते म्हणजे आपण सर्व गोष्टींसाठी देवावर अवलंबून आहोत हे सतत आपण प्रगट करतो. तिसरं आपल्याला पाहायला भेटतं, पुढे पाहायला भेटतं, स्वर्गीय पिता म्हणून तो आपला स्वर्गीय पिता आहे आणि आपण त्याची लेकरं आहोत. आणि त्या नात्याने आपण त्या पित्याकडे येतो, त्याच्यावर आपण त्याच्यावरील आपली प्रीती आपण त्यातून प्रगट करतो, नाही का? आणि एवढंच नाही तर तो पिता आपल्या लेकरावर प्रीती करतो आणि तो त्याच्या लेकरांना त्याची रोजची भाकर तो पुरवितो आणि आशीर्वाद देतो, नाही का? आणि मग एवढंच नाही तर प्रार्थना जी आहे ती एक उपासनेचा एक भाग आहे. ती उपासना सुद्धा आहे. उपासना किंवा आराधना फक्त गीत गाणंच नाही, तर प्रार्थना करणं सुद्धा एक आराधनेचा भाग आहे. आणि ते प्रदर्शित करतं की देव जो पिता आहे, देव जो आहे, जो सत्य देव आहे, त्रैक देव जो आहे, तोच केवळ पात्र आहे स्तुतीस, गौरवास. आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो आणि त्याच्यासोबत आपण बोलतो. आणि हाच तो एक मार्ग आहे, आणि तो म्हणजे काय? प्रार्थना. आणि मग अशा प्रकारे डॉक्टर एरिक प्रार्थनेबद्दल आपल्या समोर सादर करतात, आपल्या समोर मार्गदर्शन करतात, नाही का? प्रार्थना म्हणजे
देवाला बदलवणं नाही. तर प्रार्थना म्हणजे स्वतःला बदलवणं, देवाच्या इच्छेच्या अधीन होणं. म्हणूनच ख्रिस्त ज्यावेळेस गेतशेमाने बागेमध्ये त्यांनी प्रार्थना केली, त्यावेळी तो काय म्हटला? माझी इच्छा नको, तर तुझी इच्छा पूर्ण हो. आणि प्रभूंनी शिकवलेली ही प्रार्थना, ख्रिस्ताने शिकवलेली प्रार्थना, तुम्ही इथं जर पाहिलं वचन 2 काय सांगतं? जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आपल्याला हे आवडत नाही, नाही का? आपल्याला वाटतं देवा आम्ही जे म्हणतो ते आमच्या इच्छेप्रमाणे हो. परंतु प्रार्थना करणं म्हणजे आपण स्वतः देवाला बदलत नाही, तर देवाच्या इच्छेनुसार आपण स्वतःला बदलतो. देवा तुझ्या इच्छेच्या आम्ही अधीन आहोत. तेव्हा तुझी इच्छा पूर्ण हो आणि तुझ्याच गौरवार्थ या सर्व गोष्टींचा उपयोग हो. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटतं की त्या शिष्यत्वाच्या स्वभावावर शिकवण दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने लूक आता अध्याय 11 वचन 14 ते अध्याय 15 वचन 32 या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आणि यहुदी पुढाऱ्यांमधील जो वाढता संघर्ष आहे त्याकडे आपलं लक्ष वेधून घेतो. आता अध्याय 11 आणि वचन 14 जर तुम्ही पाहिलं तर तिथं पहा आपल्याला शिकायला भेटतं की तिथे एक एक घटना घडत आहे आणि तो अशा प्रकारचा आहे की एकदा तो एक भूत काढत होता व ते मुके होते. तेव्हा असे झाले की भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. त्यावर लोकसमुदायास आश्चर्य वाटले. पण त्यांच्यातील कित्येक म्हणाले, भूतांचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याने हा भूते काढतो. आता इथं आपल्याला पाहायला भेटतं की जे चमत्कार ख्रिस्ताकडून घडत होते त्यातीलच हा एक चमत्कार आहे. एका भूतग्रस्ताला त्याने मुक्त केलं. त्या मुलाला त्याने पुन्हा एक वार आपल्याला पाहायला भेटतं की तो तो बरा झालेला आहे. ते पाहून अनेक लोकांना आश्चर्य वाटलं, परंतु काही लोक म्हणायला लागले की हा भूतांच्या अधिपतीने हे करतो, तो नाही का, त्याच्या सहाय्याने तो हे करतो. तर यावरून आपल्याला शिकायला भेटेल की आता तिथं या दोन्ही गटामध्ये विशेष करून प्रभू येशू ख्रिस्त आणि हे जे यहुदी नेते होते त्यांच्यामध्ये एक संघर्ष वाढत चालला होता. कारण इथं आतापर्यंत जी शिकवण तो देत आहे, जे चमत्कार घडत येत आहेत, अगदी अगदी त्या गणेशरात त्या प्रदेशातून तो सुरुवात केलेला आहे. आता यरुशलेमेकडे त्याने वाटचाल केलेली आहे सुरुवात, आणि इकडे तो आलेला आहे. आणि पहा त्या सर्व गोष्टी, ती प्रतिती त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आली असावी, लोकसमुदाय त्याच्या माग माग येत आहे. या सगळ्या गोष्टी पाहत असताना हे जे यहुदी पुढारे होते त्यांना याची भीती होती की अरे आमच्या हातातून आता आमचा अधिकार जाईल. आणि आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते काय करत होते, ते एकतर ख्रिस्ताला प्रश्नात अडकवायचा प्रयत्न करायचे. जर त्यामध्ये शक्य झालं नाही तर लोकांना त्याच्या विरुद्ध कसं चिथवता येईल तो प्रयत्न करायचे. हा त्याने चमत्कार केला ना, ते दिसत आहे समोर, अरे हा चमत्कार तर त्या भूतांच्या सहाय्याने त्याने केलाय, नाही का. लोकांना ते चिथवण्याचा प्रयत्न करत होते. आणि तशाच प्रकारे आपल्याला इथं पाहायला भेटत आहेत. आणि इथं एक संघर्ष आपण पाहतो, नाही का. प्रथम आपण पाहतो की ख्रिस्त जो आहे कशा प्रकारे ते जे यहुदी पुढारी होते ते अगदी वाईट आणि दुर्बल आपण म्हणू शकतो, नाही का. असे ते नेतृत्व करणारे ते होते, जे देवाच्या इच्छेनुसार नाही, लोकांना त्या ओझ्याखाली ते ठेवणारे होते. त्यांची कान उघाडी करतो इथं. दुसरं आपल्याला पाहायला भेटतं की त्यांची इच्छा आपल्याला पाहायला भेटतं लोकांनी विशेष करून त्याचे म्हणजे ख्रिस्ताच्या राज्यात यावं यासाठी तो बोलावित होता ख्रिस्त, आणि म्हणून ह्या गोष्टी तो तिथं घडून आणत आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आता यरुशलेमेच्या अगदी तो जवळ आहे. वधस्तंभावर खेळावं आणि त्या वधस्तंभाकडे वाटचाल करावी हे माहीत होतं ख्रिस्ताला. हा जो तणाव ख्रिस्त त्यांच्यामध्ये उत्पन्न होत आहे आणि मुद्दामहून त्या पुढाऱ्यांच्या मनामध्ये ह्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्याचा उद्देश एकच होता सर ते शेवटी, की ख्रिस्त त्या वधस्तंभावर जाणं. कारण ख्रिस्ताने हा दृढ निश्चय केला होता. आणि त्याच्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की हे सगळं घडवून आणत आहे देवाच्या सामर्थ्याने. लोकांच्या पापांसाठी तारणदायी प्रायश्चित्त करण्यासाठी ख्रिस्त आता पुढे जाणार होता. आणि पहा त्यांच्यावर राज्याचं ते प्रतिफळ तो मिळवणार होता. आणि म्हणून हा संघर्ष जो होता अगदी त्या वधस्तंभाकडे घेऊन जाणारा तो होता. उदाहरणार्थ जर आपण अध्याय 11 वचन 14 ते 28 जर पाहिलं तर तिथं यहूद्यांनी असा दावा केला
की येशू हा भूतांच्या अधिपती होता नाही का, जे आता आपण पाहिलेलं आहे. आणि मग आपण पाहतो की मग पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांच्या ह्या दुष्टतेच्या बोलण्याला त्याने दोष लावलेला आहे आणि त्यांची जी दुर्दशा होणार आहे त्याची घोषणा त्याने केलेली आहे. अध्याय 12 वचन 1 ते 3 मध्ये आपण पाहतो पुढे प्रभू येशू ख्रिस्त जो आहे त्या लोकसमुदायाला अ, तो अगदी स्पष्ट सांगतो की त्या पुरुषांसारखे, त्या ढोंग्यांसारखे तुम्ही होऊ नका. पहा अध्याय 12 वचन 1 ते 3 मध्ये, इतक्यात हजारो लोकांची इतकी गर्दी झाली की ते एकमेकांना तुडू लागले. तेव्हा येशू प्रथम आपल्या शिष्यांना सांगू लागला, तुम्ही आपणास पुरुषांच्या खमीराविषयी म्हणजे त्यांच्या ढोंगाविषयी सांभाळा. जे उघडे होणार नाही असे काही झाकलेले नाही व जे कळणार नाही असे काही गुप्त नाही. जे काही तुम्ही अंधारात बोललात ते उजेडात ऐकण्यात येईल आणि जे तुम्ही आपल्या कोठड्यांत कानात ऐकले सांगितले ते धाब्यावर गाजवले जाईल म्हणे. त्यांच्यासारखं होऊ नका म्हणे. त्याच्याबद्दलचा इशारा ख्रिस्त इथं देतो. वचन 4 ते 21 मध्ये या वचनामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की यहुदी सभास्थान आणि त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला भेटतं की ते जे राज्यकर्ते आहेत आणि जे धार्मिक पुढारी आहेत, त्यांच्या ज्या चुकीच्या चालीरीती आहेत, अगदी 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 त्यांच्यावर अ, ख्रिस्त जो आहे तो हल्ला करताना आपल्याला इथं दिसत आहे. कारण तुम्ही बारकाईने जर वचन 4 पासून पाहिलं तर बघा, माझ्या मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, जे शरीराचा वध करतात पण त्यानंतर ज्यांना आणखी काही करता येत नाही त्यांची भीती बाळगू नका. अगदी त्यांच्यावरच हा हल्ला होता नाही का. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतं की पुढे तो त्यांच्याबद्दल बोलत असताना अनेक गोष्टी तो बोलतो नाही का. वचन 10 मध्ये पहा, कोणी मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल त्याला त्याची क्षमा होईल, परंतु जो पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करतो त्याला त्याची क्षमा होणार नाही. जेव्हा तुम्हाला सभा, सरकार व अधिकारी यांच्या समोर नेतील तेव्हा कसे व काय उत्तर द्यावे किंवा काय बोलावे याविषयी काळजी करू नका. तर शिष्यांना पण तो यातून शिकवत आहे, त्यांच्यासारखं होऊ नका. आणि इथं त्या लोकांना सुद्धा जे जे धार्मिक पुढारी आहेत त्यांच्या चालीरीतींबद्दल तो एकदा अगदी त्यांच्यावर हल्ला करतो. त्यांना तो मोडीच काढतो नाही का. वचन 22 ते 32 मध्ये पुढे ख्रिस्ताने पुढे ह्या गोष्टीवर जोर दिलेला आहे की देवाच्या राज्याचा जी शोध करणारे आहेत त्या प्रत्येकाच्या गरजा देव पूर्ण करेल, जेणेकरून त्यांना विशेष करून यहुदी नेतृत्वाप्रमाणे ऐहिक संपत्तीच्या मागे लागण्याची गरज नाही. कारण वचन जर तुम्ही 22 पासून पुढे पाहिलं तर अगदी स्पष्ट रीतीने तिथे चिंतेबद्दल सांगितलंय. यहुदी पुढारी चिंता व्यक्त करणारे होते, त्या भौतिक गोष्टींसाठी ते झटणारे होते. परंतु ख्रिस्त म्हणतो की नाही, चिंता करू नका. कारण तो म्हणतो की ज्याने शरीर दिलेलं आहे तो शरीर पांघरण्यासाठी त्याने कपडे तो देईलच. त्या शरीरासाठी तो अन्न देणार आहे. तो म्हणतो अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. बरोबर की नाही. जर त्याने तुम्हाला जीव दिलेला आहे तर जीव राखण्याचं कार्य तो करतो. त्यासाठी तो अन्न पुरवेल. त्याने तुम्हाला शरीर दिलं तर तो तुम्हाला वस्त्र पुरवेल म्हणे नाही का. तर चिंता करू नका असं म्हणतो तिथं. आणि विशेष करून याबद्दल बोलत असताना तो अधिक अधिक देवाच्या राज्याबद्दल त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करण्याबद्दल तो इथं बोलत आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की तुम्ही त्याचे राज्य मिळवण्यात झटा, म्हणजे त्याच्या बरोबर वचन ते 31 मध्ये याही गोष्टी तुम्हाला मिळतील. प्रथम प्राधान्य काय आहे? त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यात झटा म्हणे. आणि मग वचन 33 पासून वचन 59 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्त आणखी त्यांना चेतावणी देतो. जिथं आपल्याला पाहायला भेटतं की ज्यांनी देवाचं राज्य स्वीकारलं नाही त्यांच्यासाठी, त्यांच्याशी त्याचे अनुयायी जे आहे नक्कीच संघर्ष होणार आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याबद्दल मग पुढे 33 पासून पुढे ख्रिस्त जो आहे तो बोलत आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की जे तुमचे आहे ते विकून दान धर्म करा, तसे स्वर्गातील अक्षय धनाच्या जीर्ण होणाऱ्या थैल्या आपणासाठी करून ठेवा. तेथे चोर येत नाही व कसर लागत नाही, कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल. आता इथं ख्रिस्त आपलं सर्व काही विकून टाकण्याबद्दल बोलत नाही, पण मुळात इथं ख्रिस्त आपलं प्राधान्य काय आहे
आपली जबाबदारी काय आहे त्याची आठवण करून देत आहे. आणि मग पुढे आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून ज्यावेळेस आपण आणखी येतो अध्याय 13 मध्ये. तर अध्याय 13 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, तो त्या सर्व इस्रायलाला त्यांच्या पापांबद्दल पश्चाताप करण्यासाठी बोलवतो. आणि पुन्हा त्या यहुदी पुढाऱ्यांचा तो काय करत आहे, तिथं निषेध करत आहे. ते आपल्याला पुढे पाहायला भेटतं अध्याय 1 ते 9 मध्ये. आणि मग तिथं वचन 1 ते 9 मध्ये पहा, जिथं तो अगदी स्पष्ट सांगतो नाही का, की मी तुम्हाला सांगतो अ, नव्हते तरी पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्यासारखा नाश होईल. त्यांच्यासारखा, त्या पुढाऱ्यांसारखा त्यांची आठवण तो करत आहे, जे ढोंगीपणाने वागत होते. त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे. किंवा ज्या 18 जणांवर शिलोहातील बुरुज पडला व ते ठार झाले, ते यरुशलेमेत राहणाऱ्या सर्व माणसांपेक्षा अधिक अपराधी होते असे तुम्हाला वाटते काय? मी तुम्हाला सांगतो नव्हते. पण जर तुम्ही पश्चाताप केला नाही तर तुम्हा सर्वांचा त्यांच्याप्रमाणे नाश होईल. आणि मग आपण आणखी पुढे येतो, तर आपल्याला पुढे अ, अंजिराचं निष्फळ झाडाचा दृष्टांत आपल्याला पाहायला भेटतं. त्याने हा दाखला सांगितला कोणा एकाचे अ, अ, त्याच्या त्याच्या द्राक्षमळ्यात लावलेले अंजिराचे झाड होते. त्यावर तो फळ पाहण्यास आला, परंतु त्याला काही आढळले नाही म्हणे. तर खरी त्या इस्रायल लोकांची अवस्था, इव्हन त्या धार्मिक पुढाऱ्यांची सुद्धा ही अवस्था प्रगट करणार होतं. कारण ते झाड अगदी बाहेरून हिरवंगार दिसत आहे, परंतु त्याला फळच नाहीत. अशाच प्रकारे हे धार्मिक पुढारी जे बाह्य धार्मिकता घेऊन त्याच्यावर घमंड करणारे होते, आणि आंतरिक रीतीने तर त्या 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 कुजलेल्या त्या हाडांप्रमाणे, त्या कबरेप्रमाणे त्यांची अवस्था झाली होती. आणि म्हणून ख्रिस्त म्हणतो, की पश्चाताप जर तुम्ही केला नाही तर तुमचा नाश अटळ आहे. अशा प्रकारे तिथं त्यांचा विरोध तो करतो. पुढे आपल्याला पाहायला भेटतं वचन 10 ते 17 मध्ये, ख्रिस्ताने शब्बात दिवशी एका कुबडी स्त्रीला बरं करून तो जो संघर्ष आहे तो त्याने आणखी वाढवलेला आहे. ज्यामुळे सभास्थानाचा जो अधिपती, जो अधिकारी आहे, तो खूप रागावला. आणि मग अध्याय 18 ते 30 मध्ये आपण येतो, 13व्या अध्यायामध्ये. तिथे आपण पाहतो की ख्रिस्ताने शिकवलं की जे अनेक पुढारी आणि त्यांचे अनुयायी यांना वाटत होतं की त्यांना सर्वांच्या अगोदर स्वर्गात प्रवेश मिळेल, त्याचाच निषेध करून ख्रिस्ताने हे स्पष्ट केलं की पूर्वेकडून, अध्याय 13 वचन 29 पहा, पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील म्हणे. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत. ज्यांना वाटतं की आम्ही पहिले आहोत, आम्ही त्या यहुदी धार्मिक पुढाऱ्यांना वाटायचं, यहुदी लोकांना वाटायचं की नाही, आम्ही देवाच्या राज्यात अगदी जवळचे आहोत, कारण आम्ही अगदी त्या अब्राहमाचे खरे वंश आहोत. आणि त्या धार्मिक पुढाऱ्यांना वाटायचं आम्ही चांगले अद्विक नाही का धार्मिक कृत्य करत आहोत, आम्ही जवळचे आहोत. परंतु म्हणतो नाही, पहिले ते शेवटले होतील आणि शेवटले ते पहिले होतील. याचा अर्थ काय आहे? तुम्ही जे पहिल्या क्रमांकावर समजणारे जे धार्मिक पुढारी, त्यांना उद्देशून ते ह्या गोष्टी बोलत आहे. आणि तो म्हणतो की तुमच्यापेक्षा अगोदर जे इतर परराष्ट्रीय ज्यांना तुम्ही तुच्छ लेखता, ते तुम्हाला तिथं आसनावर देवासोबत बसलेले तुम्हाला दिसतील, नाही का? तर हे अगदी स्पष्ट तिथं करत आहे. 31 ते 35 मध्ये वचन तो स्पष्ट करतो की आता ह्या गोष्टी होत असताना ती सगळी खबर यहुदी राजा हेरोद त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. आणि त्या त्या ठिकाणी तर अधिक तणाव वाढलेला आपल्याला दिसतो. कारण त्या राजाला सुद्धा भीती होती, कारण त्याने अगोदर बाप्तिस्मा करणारा योहान त्याला मारलेलं होतं. त्याला वाटलं की आता पुन्हा तोच उठून आला की काय. कारण अगोदर आपण पाहिलं, ख्रिस्ताने ज्यावेळेस विचारलं की लोक मला काय म्हणून म्हणतात, त्यावेळेस तो म्हटले, ते शिष्याने उत्तर दिलं होतं की कोणी कोणी एलिया म्हणतं, कोणी योहान संदेष्टा म्हणतं, नाही का, तर कोणी नाही का कोणी गुरुजी म्हणतं, एक शिक्षक म्हणतं, नाही का. तर तिथं आपल्याला पाहायला भेटतं की हे जे लोक होते काही हेरोदाच्या कडचे, ते असे म्हणायला लागले होते की अरे कदाचित तो योहानच हा असावा. आणि त्यामुळं ते हेरोदापर्यंत सुद्धा पोहोचलो, तर त्याला वाटलं की नाही, खरंच तसं असावं, नाही का. आणि त्यामुळं तो तणाव आणखी वाढलेला आहे. आणि आता तो आपल्याला पाहायला भेटतं ख्रिस्ताला मारण्याची योजना करायला लागला, जे आपल्याला अगदी वचन 31 ते 35 मध्ये
पाहायला भेटतं. आणि मग अध्याय 14 कडे आपण येतो आणि तिथं पुन्हा एक वार आपल्याला पाहायला भेटतं, की आणखी प्रभू जो आहे त्या अधिकाऱ्यांना चिथावतो, नाही का? वचन 1 ते 24 मध्ये आपण पाहतो, शब्बात दिवशी एका मनुष्याला त्याने बरं केलं आणि नंतर यहुदी पुढाऱ्यांच्या संसारिक जी मूल्य आहेत, त्याच्यावर त्याने टीका केलेली आहे, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की अगदी अगदी स्पष्ट रीतीने त्यांना तो बोलतो, नाही का? पहा त्याने त्याला बरं केल्यानंतर आपण पाहतो वचन 2 मध्ये, पहा जलोदर झालेला कोणी एक माणूस त्याच्या समोर होता. येशूने शास्त्र्यांना व पुरुषारांना विचारले, शब्बात दिवशी रोग बरे करणे योग्य आहे किंवा नाही? तेव्हा ते गप्प राहिले. मग त्याने त्याला जवळ घेऊन बरे केले व जाऊ दिले. मग त्याने त्यांना म्हटले, तुमच्यापैकी कोणाचा मुलगा किंवा बैल विहिरीत पडला तर तो त्याला शब्दात दिवशी तक्षणी बाहेर काढणार नाही काय? तेव्हा त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देता येईना. आता हे जे बोलणं आहे ख्रिस्ताचं, आपल्याला पाहायला भेटतं की ते जे धार्मिक पुढारी होते, त्यांच्यासाठी एक चपराक मारणारं होतं. कारण त्यांनी अनेक अनेक अधिकचे नियम लावले होते, नाही का? शब्दात दिवशी इतकेच पाऊल आपण चालायला पाहिजे. शब्दात दिवशी इतकंच इतकंच खाल्लं गेलं पाहिजे. शब्दात दिवशी एवढेच शब्द आपण बोलले पाहिजे. शब्दात दिवशी अ, त्यांनी कामाला पण अशा प्रकारे स्वरूप दिलं होतं, की पहा ज्यावेळेस ख्रिस्त आणि त्याचे शिष्य एका शेतातून चालले, नाही का? शब्दात दिवशी त्यांना भूक लागली आणि त्यावेळेस त्या शिष्यांनी ते कणीस तोडलं, नाही का, त्या शेतातील आणि खाल्लं. ते तोडणं आणि खाणं हे सुद्धा त्यांच्या दृष्टीने कामाच्या बरोबर होतं. आणि मग ख्रिस्त इथं आठवण करून देत आहे, शब्दात काय आहे त्याच्याबद्दल तो त्यांना शिकवतो आणि त्यांना जणू काय तो चिथावणी सुद्धा देतो. आणि खऱ्या रीतीने तुम्ही ज्या प्रकारे भौतिक रीतीने या सर्व गोष्टींकडे पाहता, तशा प्रकारे ते नाही, नाही का? सांसारिक त्यांची ती मूल्य, त्यांच्यावर त्याने टीका केली आणि मग त्यांच्यापैकी कुणीच तिथं बोलू शकलं नाही आणि अगदी हे सुद्धा स्पष्ट केलं की नाही, तुम्हाला तिथं स्थान भेटणार नाही म्हणे बिलकुल. कारण पुढं मग तो आपल्याला पाहायला भेटतं, की पुढे आणखी सांगतो, तेव्हा आमंत्रित लोक मुख्य मुख्य आसने कशी निवडून घेत आहेत हे पाहून तो त्यांना दाखला देऊन म्हणाला, कोणी तुम्हाला लग्नाच्या मेजवानीचे आमंत्रण केले तर मुख्य आसनावर बसू नकोस. कदाचित तुझ्यापेक्षा अधिक योग्यतेच्या माणसाला त्याने आमंत्रण केले असेल. मग ज्याने तुला व त्याला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेल, यांना जागा दे, तेव्हा तू लाजेने अगदी खालच्या जागेवर जाऊन बसशील, नाही का? तर हा जो दाखला ख्रिस्त इथे देत आहे, इथून सुद्धा पुन्हा एक वार याची आठवण करून देत आहे, की त्यांना काहीच प्रतिफळ मिळणार नाही. पुढे वचन 25 ते 34 मध्ये आपण येतो, तर तिथं आपल्याला आणखी शिकायला भेटतं, की खरे शिष्य कोण आहे, आहे का? त्याच्याबद्दल आपल्याला इथे शिकायला भेटतं. प्रभूने त्याच्या अनुयायांना चेतावणी दिली, नाही का, की ज्यांनी त्याला विरोध केला त्यांच्याकडून होणाऱ्या संघर्षामुळे ते या जीवनात सर्व काही गमावणार आहे. आणि म्हणूनच हा जो संदर्भ आहे 25 ते 34 तिथं अगदी स्पष्ट रीतीने ख्रिस्ती जीवन काय आहे, ख्रिस्तीत्व काय आहे, त्याची आठवण प्रभू आपल्याला करून देतो. आणि हा भाग आपल्याला पुष्कळदा कठीण जातो, नाही का? ख्रिस्ती जगतामध्ये हा भाग कुणालाच आवडत नाही ऐकायला. का बरं? कारण इथं ख्रिस्ती जीवन किती कठीण आहे ते सांगितलेलं आहे. आम्हाला ख्रिस्ती जीवन पाहिजे, ख्रिस्त पाहिजे, परंतु आम्हाला तो आमच्या हिशोबाने पाहिजे. ख्रिस्ताच्या हिशोबाने आम्ही नको, नाही का? वचन 25 पासून पुढे पहा, त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते. तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहीण यांचा आणि आपल्या जीवाचाही द्वेष करणार नाही, तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. आता याचा अर्थ कुटुंब सोडून द्या अशा प्रकारे इथं बोललं नाही, तर ख्रिस्ताला अनुसरणं काय आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. प्राधान्य काय आहे त्याच्याबद्दल सांगितलंय. वचन 27, जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही. आता वधस्तंभ जो आहे रोमी त्या काळी वधस्तंभ म्हटल्यानंतर लगेच समोर यायचं, नाही का, की ती अशी बाब आहे जिथं छळ, त्रास, क्लेश, नाही का, वेदना आहेत. तर ख्रिस्ती जीवन हे कसं आहे? त्याग
त्या पूर्ण जगायचं जीवन आहे. त्यामध्ये आपल्याला नक्कीच त्रासाला सामोरे जावं लागल, वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या स्थितीतून आपल्याला जावं लागेल. परंतु ख्रिस्त म्हणतो की नाही, तरी घाबरू नका, नाही का, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. शिष्याला त्याने म्हटलेलं आहे. आणि आज जरी पुष्कळ वेळा आपल्याला पाहायला भेटतं की आपण वेदनेतून जाऊ, त्रासातून जाऊ, ख्रिस्त जगत असताना, नाही का, तरी सुद्धा आपण घाबरू नये, कारण हेच ख्रिस्ती जीवन आहे. हेच ख्रिस्ती जीवन आहे. आपण जितकं ख्रिस्तामध्ये वाढतो, ख्रिस्त जितकं आपल्यातून प्रदर्शित होईल, तितकं जग आपला द्वेष करेल, तितकं ख्रिस्ती इतर व्यक्ती आपला द्वेष करेल, तितकं आपण वेदनेतून जाऊ शकतो, नाही का. आपल्या जीवनात येणारे कदाचित आजारपण असतील, आपल्या जीवनात येणारे वेगवेगळ्या प्रकारची संकट असतील, आपल्या जीवनात येणारा छळ असेल, वेगवेगळ्या प्रकारे, परंतु आपल्याला पाहायला भेटतं की ते अधिक देवाजवळ घेऊन जातं. मग पुढे आपण येत असताना 15वा अध्याय वचन 1 ते 2 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पुढे तो काही गोष्टी ज्या आहेत तो स्पष्ट करतो. विशेष करून वचन 1-2 मध्ये पहा, सर्व जकादार व पापी त्याच्या ऐकण्यास त्याच्या जवळ येत होते. तेव्हा परुषी व शास्त्री अशी कुरकुर करू लागले की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्या बरोबर जेवतो. आता ही जी 2 वचनं आहेत, ते आपल्याला पुढे ख्रिस्त काय बोलत आहे त्याचा परिचय देत आहेत. कारण ख्रिस्त त्या ठिकाणी आहे आणि जकातदार आणि पापी लोक असं म्हटलेलं आहे. कारण परुषी शास्त्री या लोकांच्या दृष्टीने जकातदार जे होते ते पापी होते. आणि आणखी अशा प्रकारचे काही काही गट, अशा प्रकारचे काही लोक होते, जे जे अशा प्रकारचं काही काम करायचे तर त्यांना ते पापी संबोधायचे, नाही का, की ते पापी आहेत आणि आम्ही धार्मिक आहोत. परंतु ख्रिस्त जो आहे, त्यांना त्यांची स्थिती इथे दाखवत आहे. त्यांना त्यांची स्थिती इथे दाखवत आहे. आणि इथं तो काही दाखले देतो, नाही का. आणि हे जे दाखले आहेत ते सर्व हरवलेल्याबद्दल आठवण करून देतात, नाही का. हरवलेले मेंढरू, हरवलेले नाणे, हरवलेला पुत्र, नाही का. त्याच्याबद्दल आपल्याला उधळ्या पुत्राबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आणि यातून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या लोकांना विशेष करून ह्या नियमशास्त्राच्या ढोंगी परुषी विशेष करून आणि शिक्षक यांच्या परंपरेला नाकारण्यास आव्हान केलं. आणि जेव्हा देव या जगात हरवलेल्या त्याच्या लेकरांना, त्या पापी अशा सर्व त्या लोकांमधून तो शोधतो, तेव्हा आनंद करण्यास त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. तेच आपल्याला इथं या सर्व दाखल्यांमध्ये शिकायला भेटतं. खरं जर पाहिलं तर हे जे पुढारी होते धार्मिक, हे जे परोशी होते शास्त्री लोक, त्यांच्यासाठी आम्ही धार्मिक आहोत, आम्ही देवाच्या जवळचे आहोत, परंतु खरे ते हरवलेले होते हे त्यांना समजलं नाही, नाही का. ते कधी समजू शकले नाही. परंतु ख्रिस्त म्हणतो की मी खऱ्या रीतीने हरवलेले शोधावयास आणि तारावयास आलेलो आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला इथं पाहायला भेटत आहे, नाही का. आणि मग पुढे आपण येत असताना आता दुसरा भाग सुरू होतो, अध्याय 16 वचन 1 ते अध्याय 18 वचन 30 मध्ये, जिथे आपल्याला पाहायला भेटतं की आता प्रभू येशू ख्रिस्ताची ही इच्छा आहे की त्याच्या अनुयायांनी हे समजून घ्यायला पाहिजे की त्याच्या राज्यात त्यांचं स्वतःचं जीवन त्याच्या स्वतःच्या जीवनाप्रमाणे असणार आहे. जगिक पुढाऱ्यांकडून त्यांचा छळ होईल आणि देवाला विश्वासू राहण्यासाठी ते संघर्ष करतील, या त्रासातून जाणार आहेत. त्याची आठवण प्रभू या भागामध्ये त्यांना करून देत आहेत. अध्याय 16 वचन 1 ते अध्याय 17 वचन 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं इथून पुढे शिष्यत्वाचं जे मोल आहे ते ख्रिस्त इथे दाखवतो. आणि जर तुम्ही हा संदर्भ जर बारकाईने वाचला तर तुम्हाला इथं काही महत्वाच्या गोष्टी पाहायला भेटतील. इथं जो जो अन्यायी कारभारी आहे त्याच्याबद्दल आपल्याला इथं शिकायला भेटल. अध्याय 16 वचन 1 पासून पुढे आणि मग पुढे आपल्याला असे अनेक गोष्टी आपल्याला इथं शिकायला भेटल. अध्याय 16 वचन 1 पासून अध्याय 17 वचन 10 पर्यंत. आणि इथं यातून ख्रिस्त जो आहे एक महत्वाचं सत्य आपल्याला सांगू इच्छितो, ते म्हणजे काय बरं, की देव सर्वस्वाचा मालक आहे. त्याने सर्व काही दिलेलं आहे या भूतलावर. आणि आपण आपल्याला त्याने त्याचं कारभारी म्हणून त्याने नेमलेलं आहे. त्याने आपल्यावर सर्व गोष्टी सोपवलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की आपण त्या सर्वस्वाचे कारभारी या नात्याने, देव हा महान धनी आहे आणि त्याला तो त्याचा जाब विचारणार आहे. आणि मग
ते कारभारी पण काय आहे बरं, त्याची सुरुवात आपल्या जीवनापासून आपण करू, आपल्या कुटुंबाबद्दल आपण विचार करू, मंडळीमधील आपली जबाबदारी त्याच्याबद्दल आपण विचार करू, आपण समाजात आहोत तिथपर्यंत आपण तेथील आपली जबाबदारी त्याच्याबद्दल आपण विचार करू. सर्व दृष्टीने जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते सर्व देवाकडून मिळालेलं आहे. देवाने आपल्याला दिलेलं आहे, ते आपल्याला सोपवलेलं आहे. आणि पहा, त्याचा उपयोग त्याचे त्याचे उद्देश पूर्ण करण्यासाठी व्हायला पाहिजे, नाही का? आणि मग पुढे आपण 16वा अध्याय वचन 13 मध्ये येतो विशेष करून. तर तिथं त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतं की त्याने अशी चेतावणी दिली, पृथ्वीवरील आशीर्वाद कदाचित अडखळणारे असू शकतात. अगदी श्रीमंत लोकांना खरी सुवार्ता ओळखण्यास आणि प्राप्त करण्यापासून ते रोखू शकतात, नाही का, कदाचित. आणि त्याची उदाहरणं आपल्याला इथं पाहायला भेटते. जसं तो श्रीमंत तरुण, नाही का, तो फार धनवान होता, परंतु ज्यावेळेस त्याच्या त्या श्रीमंतीवर प्रश्न आला, त्या ठिकाणी तो त्या श्रीमंतीसाठी ते सर्व देवाचं राज्य, त्याचं मूल्य तो समजू शकला नाही. 16वा अध्याय वचन 13 आपल्याला सांगतं, कोणत्याही चाकराला 2 धड्याची सेवा चाकरी करता येत नाही, असं का ख्रिस्त म्हणत आहे? का म्हणत आहे? कारण आपल्याला पाहायला भेटतं की आपला धनी एकच आहे, प्रभू एक आहे. त्याने आपल्याला कारभारी म्हणून या भूतलावर नेमलेलं आहे. मग आपल्याला प्रत्येक गोष्टीचा त्याला हिशोब द्यायचा आहे. आपल्या शरीराचा त्याला हिशोब द्यायचा आहे, की मी माझ्या शरीराचा काय उपयोग केला. त्याने मला या भूतलावर इतकं वर्ष आयुष्य दिलं. त्याने मला ही पत्नी दिली, हे लेकरं दिले. त्याने मला हे कुटुंब दिलं. त्याने मला ही मंडळी दिली. त्याने मला या ठिकाणी कामासाठी उभं केलं. या माझं रोजचं येणं जाणं या या ठिकाणी होतं. सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला माझं झाडं घेणार आहे, नाही का? आणि मला त्याच्यासमोर उभं राहायचं आहे. आणि मग नक्कीच त्यासोबत आपलं प्राधान्य काय आहे? तो गौरवी धनी. त्याने मला सोपवलेला आहे, तर मला योग्य रीतीने त्याच्या गौरवासाठी त्याचा उपयोग करता आला पाहिजे, नाही का? आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की इथं त्याच्याबद्दल तो शिकवत आहे. आणि शेवटी आपण येत असताना विश्वास आणि पश्चाताप करण्यासाठी ख्रिस्त प्रोत्साहित करतो आणि त्यांना आश्वासन सुद्धा देतो, की पुष्कळ लोक ज्यांना असं वाटतं की आम्ही कितीतरी चांगले आहोत, नाही का, आम्ही फार चांगलं करतो, नाही का, तर तो म्हणतो की नाही, सगळ्यात सर्वोत्तम जरी असलं तर कदाचित ते देवाच्या मागणीपेक्षा ते जास्त नसेल, नाही का? म्हणूनच 17वा अध्याय वचन 10 मध्ये पहा, त्याप्रमाणे तुम्हाला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत. आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा, नाही का? देवा, आम्ही फार फार मोठं गोष्ट केली, नाही का, तुझ्यासाठी. आज आम्ही हे केलं म्हणजे फारच काहीतरी उच्च गोष्ट, ती तू विचारच केला नव्हता, त्याच्या पलीकडे आम्ही केलं. नाही 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 नाही. काय सांगितलंय? तुम्ही केलेली ती किती गोष्ट, सर्वोत्तम गोष्ट तुमच्यापेक्षा ती तुमच्यासाठी असेल, परंतु कदाचित आपल्याला पाहायला भेटतं ती देवाच्या मागणीपेक्षा ती जास्त नाहीये. म्हणून नेहमी जे काही करत असताना गर्वाने आपण फुगून जाऊ नये, नाही का? मी हे केलं, मी ते केलं नाही. तर इथं काय सांगितलंय? का आम्ही केल्यावर आम्ही निरुपयोगी दास आहोत. आम्ही आमचे कर्तव्य केले आहे असे म्हणा. पुढे 17वा अध्याय वचन 11 ते अध्याय 18 वचन 8 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, प्रभू येशूने ह्या जगावर येणाऱ्या अंतिम न्यायावर लक्ष केंद्रित केलेलं आहे. या जीवनात आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टी, मग आरोग्य असेल, संपत्ती असेल, किंवा किंवा इतरही ज्या गोष्टी आहेत, जर आपण 17वा अध्याय वाचला तर आपल्याला वचन 11 पासून पुढे शिकायला भेटेल, नाही का? जिथं 10 कुष्ठरोगी, त्यांना त्यांना शुद्ध होणं, नाही का, त्यांना बरं बरं करणं, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. देवाच्या राज्याचे आगमन त्याबद्दल पुढे सांगण्यात आलेलं आहे. आणि अशा प्रकारे अध्याय 18 वचन 8 पर्यंत आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? आरोग्य, संपत्ती, न्याय यामुळे आपल्याला देवाच्या चांगुलपणा पाहण्यास ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भाग पाडतात. आपल्याला प्रत्येक वेळी देवाचं चांगुलपण पाहायला भेटतं, नाही का, की तो चांगला आहे. आणि 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 आपण ही प्रार्थना केली पाहिजे की प्रभू, ह्या गोष्टी आमच्या जीवनात आहेत, ह्या गोष्टी आमच्या जीवनात येत असताना तुझं चांगुलपण अधिक आम्ही जवळीकतेने पाहावं, नाही का?
त्याचा अनुभव आम्ही याद्वारे घेतो आणि अधिक तुझ्या निकट आम्ही येतो, नाही का? आणि तुला आम्ही धन्यवाद देऊ शकतो. खरी संपत्ती, खरं आरोग्य आणि आपण पाहतो की ते न्यायी पण जे आहे ते ते केवळ देवाच्या सार्वकालिक राज्यात एक बक्षीस म्हणून ते येतं, नाही का? आणि म्हणून आपली आशा तेथेच असली पाहिजे जिथं स्वर्ग आहे, नाही का? देवाजवळ आहे. आणि म्हणून या सर्व कल्पनांच्या अनुषंगाने प्रभू येशू ख्रिस्त पुढं आपल्याला पाहायला भेटतं. 18वा अध्याय वचन 9 ते 30 मध्ये अ, नम्रतेची जी गरज आहे त्यावर जोर देतो, नाही का? आणि हा जो भाग आहे त्याद्वारे संपतो. कारण केवळ नम्र लोकांनाच देवाची क्षमा आणि आशीर्वाद मिळेल आणि अनंत काळचं जीवन मिळेल, नाही का? आणि मग नम्र कोण आहे? जे त्याचे निवडलेले लोक, खऱ्या रीतीने देवाचा आत्मा त्यांच्यामध्ये कार्य करतो, नाही का? तेच त्याचे लोक. त्यांच्याबद्दल आपल्याला हा जो संदर्भ आहे आपल्याला आठवण करून देतो आणि त्या नम्रतेची तो आठवण करून देतो. आणि ती नम्रता आपल्याला ख्रिस्तामध्ये पाहायला भेटते, की तो ख्रिस्त स्वतः देव असताना सुद्धा आपल्यासाठी देहधारी झाला. तो नम्र झाला, नाही का? त्याने तो इथपर्यंत नम्र झालाय की त्याने दासाचं स्वरूप धारण केलं म्हणे, नाही का? आणि त्याने इथपर्यंत आज्ञापालन केलं म्हणे. त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरील मरण सोसलं. इथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केलेलं आहे. त्याने आपल्यासमोर महान उदाहरण ठेवलेलं आहे की तो जगला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झालेला आहे. तो महान कित्ता आहे आपला. आणि आपण या भूतलावर जीवन जगत असताना या या जगातील गोष्टींमुळे आपण पूर्णपणे भुलवून जाऊ नये, नाही का? आपला धनी कोण आहे त्या धन्याकडे आपण पाहावं, नाही का? जगातील गोष्टी येतच राहतील, नाही का? जगातील श्रीमंती येईल, पैसा येईल, सर्व काही येईल, परंतु त्या सगळ्या गोष्टी गंज खाणाऱ्या आहेत, नाही का? सगळ्यात मोठी संपत्ती काय आहे? स्वर्गात ती साठवणं, नाही का? आणि त्याच्यासाठी आपण जगणं गरजेचं आहे. आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्य त्याच्यावर आपण विसंबून राहणं गरजेचं आहे. म्हणून आपण त्यावर मनन करू, त्यावर आपण विचार करूया, आपल्या स्वतःच्या हृदयात झुकून पाहूया की आम्ही आतापर्यंत कशा प्रकारे ख्रिस्ताबद्दल विचार करत होतो आणि आमचं खऱ्या रीतीने देवाच्या राज्याबद्दलचं विचारधारा काय आहे? खऱ्या रीतीने आम्हाला ख्रिस्तीत्व समजलेलं आहे का? आणि जर नाही तर त्याने दिलेली वेळ आहे, आपण त्याच्याबद्दल विचार करू, त्याच्या हाती पडूया, पश्चाताप करू. त्याला म्हणूया की प्रभू आम्हाला तू सहाय्य कर, जे कारभारी पण तो आम्हाला दिलेला आहेस ते विश्वासाने पूर्ण करण्यासाठी आम्हाला तुझी कृपा लाभू दे. सर, ते शेवटी आमच्या सर्वस्वाद्वारे तुला गौरव मिळावा, नाही का? म्हणून आपण त्याच्यासाठी झटू आणि आणि त्याच्यासाठी आपण नित्य देवाकडे प्रार्थना करू. आपण इथे थांबूया.